जे कित्येक वर्ष गेळेवासीय आणि दीपकभाई यांचे जे संबंध आहेत, सलोख्याचे संबंध आहेत, मग दीपकभाईंनी अनेक वेळा सांगितलं की गेळ्याच्या लोकांना, गेळ्याची लोक ही माझीच आहेत आणि त्यांना वाऱ्यावर कधी सोडलं जाणार नाही किंवा त्यांना हे काही होईल म्हणजे जमिनीत बाधा होईल असं कुठलंही काही केलं जाणार नाही. जे काय प्रशासकीय बाब आहे ती प्रशासकीय बाब आपण सोडवणार. आता चौकुलचा विषय काल झाला, तो अत्यंत एवढ्या घाई गडबडीमध्ये, दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट होता, 14 तारीख ही मुख्यमंत्र्यांना बिलकुल, आम्हीसुद्धा मुंबईला होतो परंतु आम्ही राजकीय हस्तक्षेप नको म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या बैठकीला आतमध्ये गेलो नाही, आम्ही बाहेर होतो सह्याद्रीवर. तर तो सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघाला आणि संपूर्ण चौकुळवासियांनी देवळामध्ये बसून एकमुखी निर्णय घेतला की आम्ही गाव म्हणून, पक्ष म्हणून नाही, गाव म्हणून आम्ही दीपकभाईंच्या पाठीशी खंबीर आहोत आणि त्यांनीच आम्हाला हा निर्णय सोडवलेला आहे आतापर्यंत आणि पुढे तेच सोडवतील अशी आम्हाला आशा आहे. हा गेळेवर झाला. महिनाभरापासून बघितलं विधानसभा निवडणुका येत आहे, या पार्श्वभूमीवर केसरकर यांच्यावर चौबाजूने हल्ला होत आहे. विरोधी पक्ष आहेत त्याचबरोबर सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आरोप करत आहेत की त्यांच्या माध्यमातून कुठले कामं झाली नाही, हे झालं नाही, विकास कामं झालं नाही. राजेंद्र असो किंवा त्यांच्या समर्थकांना सांगतो, आता ह्या प्रतिक्रिया येत आहेत ते आम्ही त्यांचे समर्थक म्हणूनच येतो, आम्ही पक्षाचे पदाधिकारी म्हणूनच आम्ही प्रतिक्रिया देतो. ऐका तरी, ह्याचा जो विषय आहे, आता संदीप गावडेने जे काल आरोप केले ते आरोप असतील, तळवड्याचा विषय आहे, ते तळवडेवासी समर्थ आहेत, ते संध्याकाळी प्रेस घेतील. कृपया तुम्हाला विनंती आहे तुम्ही त्या ठिकाणी प्रेसला जावं, कारण त्यांनी तळवडावाल्यांनी सांगितलं जी वस्तुस्थिती आहे, जे सत्य आहे, नाहक दीपकभाईनं याच्यामध्ये गुंतवलेलं आहे आणि त्याचं आम्ही स्पष्टीकरण देणार आहोत. ते संध्याकाळी प्रेस घेतील आणि तुमच्यासमोर सांगतील. दुसरी गोष्ट म्हणजे संदीप गावडे एवढ्या उंचीचे नाही आहेत, उगाच ते की नाही पत्रकार परिषद घेऊन तावाने काही गोष्टी मांडतात, त्या खोट्याचं खरं करतात. त्यांनी मला असं दाखवून द्यावं, ह्या सावंतवाडी तालुक्यात मी तालुका प्रमुख आहे, मला असं दाखवून द्यावं की त्यांच्या सरपंच, जे भाजपचे सरपंच आहेत, एकदम आमचेसुद्धा त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. कित्येक भाजपचे सरपंच ते भाईंकडे येतात, त्यांची तुम्हाला मी कामं काय केली आहेत तीसुद्धा सांगेन. कुठलाही भेदभाव केला जात नाही, कुठल्याही सरपंचाला त्रास दिला जात नाही. आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की मळगावचं ह्याचं त्याचं, ते राजन तेली वगैरे बोलले, हे सगळे राजन तेली हे काही आकसापोटी बोलतच आहेत. आता त्यांना काय त्यांच्या मनात आहे देव जाणे, परंतु युती धर्म हा आम्ही पाळतो, आम्ही त्याबद्दल संयमाने वागतो. आम्ही कधी चुकूनसुद्धा कुठल्याही नेत्यावर काही झालं तरी कधी बोलत नाही. आता आम्हाला एकच माहिती आहे, राणेसाहेब जे महायुती आहे, राणेसाहेब आहेत, राणेसाहेब दीपकभाई जे काय सांगतील आणि जसं मार्गदर्शन करतील तसं आम्ही काम करणार. आणि हे इतर जे काय कोण बोलतात ह्याच्याकडे आम्ही जास्त म्हणजे ह्याने गांभीर्याने आम्ही हे घेतच नाही. हे फक्त हे काय नाटक आहे त्यांचं देव जाणे आणि कशासाठी करतात हे आता मी सांगू शकत नाही. पण ते पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय आता पालकमंत्र्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे, जसे राणेसाहेब सांगतात प्रत्येक वेळी आपल्या भाषणातून सांगतात. राणेसाहेब सांगतात की कुठलंही भाष्य कोणी काय करायचं नाही, उमेदवारी संदर्भात सुद्धा करायचं नाही, कोणाला काय द्यायची उमेदवारी ते मी ठरवीन, हे राणेसाहेब सांगतात. मग राणेसाहेब काय तो निर्णय घेतील त्या गोष्टीचा, त्याच्यासाठी आहे. बरेच दिवसापासून दीपक केसरकरांवर एकदम खालच्या पातळीचे आरोप होत आहेत. सगळ्या भ्रष्टाचार म्हणा, गिळे प्रकरण म्हणा, शेवटचा काढतो तो भ्रष्टाचार त्याला बहिणीच पाठीशी घातलं, 1 वर्ष तक्रार दाखल करायला दिली नाही, सरपंचाला पाठीशी घालतात, असे जेव्हा जे आरोप होतात तेव्हा लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण होतो की खरोखरच बहिणीचं दाखवण्याचं एक वेगळं आणि करण्याचं एक वेगळं आहे का. मग ह्याला तुम्ही कोण काउंटर करत नाही. नाही ना, मग आम्ही म्हणूनच आज तुम्हाला बोलू. नाही तुम्ही ऐका, तुम्हाला काल जेव्हा हा प्रकार झाला, ज्यावेळी तुमचं सगळं मीडियाला आलं
त्यावेळी आम्हाला ते घ्यावंच लागलं. नाहीतर आम्ही कुठले क्लेश नको किंवा आपल्या महायुतीमध्ये कुठेही भांडणं नको. आम्ही महायुतीचा धर्म पाळतो म्हणून आम्ही जरा शांत होतो. परंतु हे आता अति झालं. अति झाल्यामुळे आम्हाला त्यांना उत्तर द्यावंच लागलं. आणि सर्वसामान्य जनतेला माहिती आहे हो दीपकभाई काय आहेत ते. असं कुठलंही छुपं काम ते करत नाही. लोकसभेला महायुती म्हणून शिंदे गटानं काम केलं. आम्ही मरेस्तवर काम केलं. मग आता विधानसभा निवडणूक येते त्या पाठोवर केसरकरांना पुन्हा टार्गेट करतात काय ते राजकीय कोणती करतात. राजकीय कोंडी करण्याचा हा प्रकार आहे काय दिसतो होतो. आता एकंदरीत तुम्ही सगळ्या अगदी आमच्यापेक्षा महाविचारी आहात. पत्रकार हे महाविचारी असतात. ते तुमचं तुम्ही ठरवा. काय आम्ही तर त्यांचे खंदे समर्थकच आहोत. तुम्ही ही ज्या पद्धतीने दीपक भाईंवर खालच्या पद्धतीने टीका होते तुम्ही भविष्यात महायुतीचे